वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर असं ब्लाउजची स्टिचिंग शेअर करणार आहे। ॲक्च्युली हा जो काही ब्लाउज आहे हा पार्टी वेअर ब्लाउज आहे, बाही सुद्धा डिझाईनची आहे, बॅक नेक सुद्धा आणि ॲक्च्युली पूर्ण ब्लाउज सुद्धा खूप सुंदर असा डिझायनर आपण इथे पार्टी वेअर टाइप मध्ये स्टिच करणार आहोत। तर पार्टीवेअर ब्लाउज जर तुम्हाला स्टिच करायचं असेल, कारण बऱ्याचदा साडी छान अशी असते आपली वर्कवाली असते, त्याला पार्टीवेअर ब्लाउज स्टिच केला ती साडीला ब्लाउज लावून सुंदर असं लुक येतं। सो आपल्याला प्रश्न पडतो की ब्लाउज कसा शिवावा। सो आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे की पार्टीवेअर ब्लाउज कशा पद्धतीने स्टिच करायचा। तर याचा कटिंगचा व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ बघून त्या ब्लाउजची कटिंग कशी करायची तर हे सहज लक्षात येईल आणि आज आपण पूर्ण स्टिचिंग बघणार आहोत। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून पार्टीवेअर ब्लाउज शिवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, चला तर आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूयात। तर बघा मी म्हटलं कटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे आणि हा आहे आपला पुढचा भाग। तर बघा पुढचा भाग जो आहे ना, तर त्याचा गळा आपल्याला ॲक्च्युली पानगळा घ्यायचा आहे आणि त्यासाठी आता आपल्याला इथे कॅनव्हास पेपर लावून गळा रेडी करावा लागेल। त्यामुळे बघा मी जिथे हुकलूक पट्टी असते ना, तर तिथे सध्या जॉईंटच ठेवलेला आहे, फॅब्रिक दोन्ही पण म्हणजे अस्तर पण आणि मेन फॅब्रिकसुद्धा। आता त्या गळ्यासाठी मी इथे कॅनव्हास पेपर कट करून घेते। तर हा जो काही कॅनव्हास पेपर आहे तर हा पेपर कॅनव्हास आहे। कॅनव्हास पेपरमध्ये बरेचसे प्रकार असतात, तर गळ्यासाठी आपल्याला कॅनव्हास पेपर ओके असतं, तर तो आपण यूज करत असतो। तर बघा डबल फोल्ड करून मी ह्या पद्धतीने कॅनव्हास पेपर गळ्यासाठी कटिंग करून घेतला। आता यानंतर काय करायचं, जी काही अस्तरवर गळ्याची मार्किंग आहे तीच मार्किंग आपल्याला इथे जो काही कॅनव्हास पेपर आहे त्यावर पाहिजे नाही, तर डबल फोल्ड करून ह्या पद्धतीने आपल्याला ते ठेवून घ्यायचं आहे आणि फेंट मार्किंग दिसते बघा, तर जशी मार्किंग आहे तशी स्केच पेनच्या सहाय्याने आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे। हे बघा व्यवस्थित पानगळा आहे हा आणि याची गळा रुंदी वगैरे सुद्धा जास्त आहे, कारण की हा बोटनेक ब्लाउजचा फ्रंट पार्ट आहे त्यामुळे। ठीक आहे, आता बघा एक साईडने मार्किंग केल्यानंतर हीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट दिसते, तर ती सुद्धा फक्त आपल्याला डार्क करून घ्यायची आहे, जेणेकरून सेंटरपासून दोन्ही साईडनी गळा प्रॉपर येईल आणि मग गळा तिरका वगैरे व्हायला नको यासाठी। तर बघा आता ही कटिंग तर आपली म्हणजे मार्किंग झालेली आहे, तर 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत आपण इथे कॅनव्हास पेपर कट करून घेतला। ठीक आहे, आता हा गळा लावून आपल्याला इथे रेडी करायचा आहे। तर सेंटरला मी मार्किंग केलेली आहे आणि आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, ॲक्च्युली आपला जो काही आपला साईड पार्ट आहे जिथं आपल्याला गळा रेडी करायचा आहे तो म्हणजे मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा पार्ट, तर तो ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा आहे। त्यानंतर त्यावर आपल्याला अस्तरचा तोच पार्ट ठेवायचा आहे बघा व्यवस्थित मध्यभागी, आणि मग आपल्याला बरोबर सेंटरला म्हणजेच मध्यभागी जो काही आपण कॅनव्हाचा गळा कट केलेला आहे तर तो ठेवायचा आहे। ॲक्च्युली मी सेंटरची इथे मार्किंग केली म्हणजे तिरकं जायला नको, आणि गळ्याचा सेंटर आणि तो सेंटर मॅच करून घ्यायचा आहे बघा। आणि सगळ्यात आधी आपल्याला एक मध्यभागी सिंपल अशी टीप टाकून घ्यायची आहे, त्यामुळे काय होतं की सेंटरपासून दोन्ही साईडनी गळा सेम येतो, तिरका वगैरे येऊ नये त्यासाठी सगळ्यात आधी मध्यभागी टीप टाकून घ्यायची आणि त्यानंतर जो काही गळ्याचा आकार आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे। लक्षात राहू द्या टीप थोडीसुद्धा पुढे मागे होऊ देऊ नका, जशी मार्किंग आहे तशीच टीप येऊ द्या, तरच तुमचा गळ्याचा आकार व्यवस्थित येईल। जर का तुमची टीप तिरकी पुढे मागे झाली तर गळ्याचा शेपसुद्धा सेम तसाच होईल, त्यामुळे अतिशय सावकाश काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे। मी पुन्हा सांगते, जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप मारायची आहे। तर बघा मी सुद्धा इथे व्यवस्थित अतिशय काळजीपूर्वक टीप मारून घेतलेली आहे। आता ही टीप मारून झाल्यानंतर याचा जो काही कॅनव्हास पेपर अस्तर मेन फॅब्रिक गळ्याच्या मधला आहे ना एक्स्ट्राचं, तर ते सगळं इथे कटिंग करायचं आहे। फक्त 1 लाईन किंवा पाव इंच एवढं मार्जिन आपल्याला ठेवायचं आहे, बाकीचं सगळं ह्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं। आता हे कट झाल्यानंतर आपल्याला ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर त्याचा गळासुद्धा व्यवस्थित फोल्ड व्हावा आणि जसं आपण मार्किंग केलेलं आहे, जसं आपण टीप टाकलेली आहे एक्झॅक्टली तसाच शेप यावा आणि ते व्यवस्थित फोल्ड व्हावं, त्यासाठी त्याला छोटे छोटे कट्स मारणं खूप गरजेचं आहे। आणि बघा मग ह्या पद्धतीने आपल्याला हा पार्ट इथे सरळ करून घ्यायचा आहे। आता हा सरळ केल्यानंतर गळ्याच्या साईडला सुद्धा आपल्याला बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित आधी प्रेस करून घ्यायचं आहे। हे बघा कानेकोपरे व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून जे बाहेर काढायचं आहे ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं म्हणजे शेप व्यवस्थित येईल। आणि आता आपल्याला इथे द्यायची आहे गळ्याला दाबटीप। तर बघा मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे कॅनव्हास पेपर वगैरे सगळंच तर ते वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको। फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टिप आहे, नाहीतर मग गळ्याचा शेप प्रॉपर असा छान दिसत नाही।
त्यासाठी मग अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. थोडा टाईम लागला तरी चालेल, पण फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा, स्टिचिंग करता करता मी ज्या काही फिनिशिंगच्या टिप्स सांगत आहे तर त्या तुम्ही आठवणीने फॉलो करायचं आहे, म्हणजे तुमचासुद्धा प्रॉपर फिनिशिंगसहित ब्लाऊज नक्कीच रेडी होईल. आणि इथे सुद्धा तुम्ही बघू शकतात की गळ्याची जी काही फिनिशिंग आहे तर ती किती सुंदर अशी प्रॉपर आलेली आहे. हे बघा, ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे, आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आतल्या साईडने. ठीक आहे, हे बघा इथून. आणि महत्त्वाचं म्हणजे आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण हे जोडतानाचं जे काही मार्जिन आहे तर ते आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडून आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर इथे जोडून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. जर गोळा झाला तर फिटिंगला पण व्यवस्थित बसत नाही आणि ते फिनिशिंगला पण प्रॉपर दिसत नाही. त्यामुळे मग फक्त तेवढ्या एक गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यासाठीच मग जेवढं शक्य आहे तेवढं व्यवस्थित सावकाशपणे जोडलं तरीसुद्धा चालेल. ठीक आहे, तर बघा मग फायनली आपण हे जोडून घेतलेलं आहे. आणि यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते कट करायचं असतं. पण आता हा पार्ट आपण साईडला ठेवूयात आणि पुढचा पार्ट आधी जोडून घेऊयात आणि मग दोन्ही सोबतच एक्स्ट्राचं कट करता येईल. तर बघा, ह्या पद्धतीने 2 पार्ट वेगवेगळ्या साईडला ठेवायचे आहेत आणि मग ते जोडून घ्यायचं, म्हणजे दोन्ही पार्ट व्यवस्थित वेगवेगळ्या साईडचे तयार होतील. नाही तर बऱ्याचदा काय होतं की ते दोन्ही पार्ट्स जो काही आपला कटोरी प्रिन्सेस कटोरी पार्ट आहे ना तर तो एकाच साईडचे होण्याचे चान्सेस असतात. सो त्यामुळे मी ज्या पद्धतीने 2 वेगवेगळ्या साईडला ठेवलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा त्याच्यावर जे काही मेन फॅब्रिकचं पार्ट ठेवलेलं आहे तसंच ठेवायचं आणि ह्या पद्धतीने जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने टीप मारून घ्यायची. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर कुठे तिरकंसुद्धा जाणार नाही. तसं बघायला गेलं तर आपण अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक एक्स्ट्राच घेत असतो, म्हणजे आपल्याला ते स्टिचिंग करणं सोपं जावं यासाठी. तरीसुद्धा थोडंसं व्यवस्थित काळजीपूर्वकच आपल्याला हे जोडून घ्यायचं असतं. तर बघा, मग इथेसुद्धा मी व्यवस्थितच जोडून घेत आहे आणि शक्यतो दोन्ही पार्ट्स सोबतच जोडून घ्यायचे. ठीक आहे, तर बघा आता हे पार्ट्स आपले जोडून झालेले आहे. यानंतर आता हे दोन्ही पार्ट्स आपण जे काही एक्स्ट्राचे पार्ट आहेत म्हणजे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ना तर ते कट करून परफेक्ट मापाचे बॅक पार्ट इथे रेडी करून घेऊयात. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. आणि बघा, हा जो काही ब्लाऊज आहे ना त्याचा कटिंगचा व्हिडिओ म्हटलं मी याआधी टाकलेला आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याचबरोबर त्यावर आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलेली आहे, म्हणजे आपला टाईमही वाचतो. सो तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकतात. म्हणजे कमीत कमी टाईममध्ये डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस ब्लाऊजची म्हणजे बोटनेक विथ प्रिन्सेस ब्लाऊजची कशा पद्धतीने कटिंग करायची तर हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. त्याचबरोबर डिझाईन वगैरे बाहीची कटिंग स्टिचिंग हे नक्कीच समजेल. तर बघा, मग आता हे जे काही दोन्ही पार्ट्स आहे ना तर हे जवळजवळ आपले इथे कटिंग झालेले आहेत. आणि जो काही आता आपला गळ्याचा पार्ट होता तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा होता. तर बघा, ते सुद्धा आपल्याला जेवढं एक्स्ट्रा असेल ना कडेकडेने सगळंच कटिंग करून घ्यायचं आहे. आणि बघा, हा याचा कॅनव्हास पेपर लावून गळा करायचा होता म्हणून आपण ह्या पद्धतीने इथे ही कटिंग केलेली आहे, म्हणजे मध्ये जॉईंटच ठेवलेला आहे. नाहीतर इतर वेळेस आपण ते आपलं जॉईंट नसतं. ठीक आहे, तुम्ही इथे बॅक हुकचा पण बॅक पार्ट करू शकतात, पण हा फ्रंट हुकचाच आपण करणार आहोत. पण फ्रंट हुक जरी असलं तरी आधी गळा रेडी करून घ्यायचा, जर पानगळा वगैरे असेल तर. गोल वगैरे असेल तर काही गरज पडत नाही. ठीक आहे, तर बघा एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित हा गळासुद्धा आलेला आहे आणि हा पार्टसुद्धा रेडी झाला. तर यानंतर काय करायचं बघा, एक सेंटरला मी एक लाईन ड्रॉ करून घेते, कारण की आता आपल्याला इथून कट करायचं आहे. कारण की हुकपट्टी लावायची आहे, हुकपट्टी आणि लूपपट्टी. पण त्याआधी काय करायचं आहे, आपल्याला हे जोडलं पण गेलं पाहिजे. यासाठी बघा ह्या पद्धतीने एक टीप मारून घ्यायची आहे. जी काही सेंटरची लाईन आहे ना त्याच्या फक्त एक लाईन अलीकडून एक लाईन पलीकडून आणि किंचितचं मध्ये स्पेस आहे फक्त, बरोबर त्यामधूनच आपल्याला ह्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे बघा. ठीक आहे, आता हे दोन्ही पार्ट आपण कट करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला इथे हुक आणि लूपपट्टी लावायची आहे. तर आपण इथे पट्ट्या कट करून घेऊयात. तर बघा, आता मग हुकपट्टीसाठी ॲक्च्युली दोन्हींसाठी अस्तरचाच कपडा आपण यूज करणार आहोत. तुम्ही जर का ब्लाऊज पीसचा केलात तरीसुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण इथे अस्तरचा पण बऱ्यापैकी उरलेलाच आहे त्यामुळे मग मी तो यूज करते. तर साधारणतः 1 ते 1.5 इंचाची पट्टी आपण हुकपट्टीसाठी काढायची. तर बघा, वरून फोल्ड केलेला आहे मी आणि साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत आपल्याला ही हुकपट्टी जोडून घ्यायची. टीप मारल्यानंतर ह्या पद्धतीने पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि वरच्या साईडला आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तर इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपले अस्तरची पट्टीवरती दिसणार नाही, म्हणजे फिनिशिंग बिघडणार नाही. आता दाबटीप झाल्यानंतर बघा, पुन्हा आतमध्ये ही पट्टी ह्या पद्धतीने फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे मग
प्रॉपर अशी आपली हुकपट्टी रेडी होते आणि फिनिशिंगसुद्धा छान येते। तर बघा हुकपट्टी आपली लावून झालेली आहे आणि आता आपण लूपपट्टी लावून घेऊया। तर लूपपट्टीसाठी आपल्याला साधारणतः 2.5 ते 3 इंचाची पट्टी लागत असते। तर बघा मग मी इथे कट करून घेते व्यवस्थित सरळ, ठीक आहे। आणि आता आपल्याला ती लावून घ्यायची आहे। तर ती लावताना आपल्याला आतल्या साईडने लावून घ्यायची असते, कारण की तुमच्या लक्षात आलं असेल हुकपट्टी आपण वरच्या साईडने ठेवून टिप मारली होती, तर लूपपट्टी बघा खालच्या साईडने ठेवायची आहे आणि मग 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। आणि वरच्या साईडला बघा फोल्डिंग पुरता ठेवून एक्स्ट्राचं कट केला आणि इथे लॉकसुद्धा करून घेतलेला आहे, ठीक आहे। आता ही पट्टी लावल्यानंतर ही आपल्याला बाहेर काढायची आहे। या पद्धतीने एक फोल्ड आणि अजून एक फोल्ड करायचा आहे। बघा बरोबर जिथे टीप आहे ना तिथेच फोल्ड आलं पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे। आणि साधारणतः 1 इंच तरी पट्टी आपली ही एक्स्ट्रा तयारच झाली पाहिजे। हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या। बऱ्याचदा काय होतं की ती पट्टी खूप कमी होती, छोटी होती किंवा ती डायरेक्ट ब्लाऊजवर येते आणि मग आपल्याला फिटिंगला व्यवस्थित ब्लाऊज बसत नाही, हुकलूक पट्टीसुद्धा उचकल्यासारखं होतं। तर तसं होऊ नये त्यासाठी मग व्यवस्थित एक्स्ट्राची 1 इंच तरी झाली पाहिजे। त्यापेक्षा 1-2 लाईन एक्स्ट्रा झाली तरी चालेल, पण कमी होऊ देऊ नका। तर बघा मग फायनली ह्या पद्धतीने आपण इथे हुक लूक पट्टी दोन्ही पण प्रॉपर असं फिनिशिंग सहित लावून घेतलेले आहे। खाली बघा इथे थोडंसं किंचित एक्स्ट्रा झालं तर ते मी कट करून घेतलं, ठीक आहे। आता हे पार्ट आपले रेडी झालेले आहे। आता आपल्याला जो काही आपला प्रिन्सेसचा कटोरी पार्ट आहे तर तो जोडून घ्यायचा आहे। तर बघा एक पार्ट सरळ, दुसरा त्यावर उलटा ठेवलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे तो नेहमी जोडताना खालच्या साईडने सुरुवात करायचं, स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं आणि अजून एक म्हणजे 1/2 इंच किंवा टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडत आपल्याला हा पार्ट जोडून घ्यायचा असतो। 1/2 इंच पकडलं तरी चालेल आणि जर का हार्ड जात असेल ते तर तुम्ही टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडत हे 2 पार्ट जोडून घ्यायचे आहे। आणि इथे नेहमी डबल टिपसुद्धा द्यायची आहे। तर लक्षात राहू द्या, ब्लाऊज स्टिच करता करता मी जेवढं तुम्हाला जिथे जिथे सांगते की डबल टिप द्यायची आहे तर तिथे तिथे आठवणीने द्यायची आहे, म्हणजे मग ते पॅक होतात आणि ब्लाऊज लवकर खराब होत नाही। तर बघा मग व्यवस्थित आपण हे पार्ट जोडून घेतलेले आहे। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा कटोरी पार्ट जोडूयात। पुन्हा सांगते खालच्या साईडने सुरुवात करायची आहे। त्याचं कारण हे आहे की मुंड्याच्या साईडला जरी थोडंसं एक्स्ट्रा झालं तर आपण ते कट करू शकतो आणि ते कट केल्याने ब्लाऊजचं फिनिशिंगला काहीही प्रॉब्लेम येत नाही। पण जर का आपण वरच्या साईडने कट केला आणि खालच्या साईडने जर का म्हणजे वरच्या साईडने जोडायला सुरुवात केली आणि खालच्या साईडचं एक्स्ट्राचं जर कट केलं एखादं लाईन वगैरे तर टक्समध्ये प्रॉब्लेम येतो आणि मग प्रॉपर फिटिंगला बसत नाही, पफ हवा तसा येत नाही, ठीक आहे। तर बघा मग हे दोन्ही पण साईडचा आपण हा पार्ट जोडून घेतलेला आहे। आता इथे काय करायचं आहे बघा, म्हणजे कधी कधी आपण करू शकतो। आता हा कपडासुद्धा थोडासा कडक आहे, जर असा नरम असेल तर काही प्रॉब्लेम नाही, जर कडक असेल तर तुम्ही इथे दाबटीप देऊ शकतात, म्हणजे मग ते व्यवस्थित दाबलं जातं, फिनिशिंगसुद्धा छान येते आणि फिटिंगचा काही प्रॉब्लेम नाही, फिटिंगलासुद्धा ब्लाऊज छानच बसतो। तर बघा मग मला असं वाटतं की इथे एक दाबटीप देऊन घेऊयात, म्हणजे साईड पार्ट आणि कटोरी पार्ट, प्रिन्सेसचा कटोरी पार्ट जिथे जोडलेला आहे तिथे। तर बघा मग मी इथे दाबटीप देऊन घेते, एकदम कडेकडेने द्यायची आहे आणि त्यामुळे ब्लाऊजला नक्कीच फिनिशिंगसुद्धा छान येतं, सो तुम्हीसुद्धा देऊ शकतात। तर बघा मग ह्या पद्धतीने मी इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि बघा आता व्यवस्थित फिनिशिंग पण दिसते आणि पफसुद्धा प्रॉपर आहे तसाच आहे आपला। सेम मग दुसऱ्या साईडलासुद्धा मी इथे दाबटीप देऊन घेते आहे आणि इथंसुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक, आणि महत्त्वाचं म्हणजे दाबटीप देताना आतला जॉईंटचा कपडा एकाच साईडला फोल्ड करायचा आहे, अर्धा इकडे अर्धा तिकडे करू नका, नाही तर पुन्हा मग फिटिंगला व्यवस्थित बसत नाही। तर बघा मग पुढचे हे दोन्ही पार्ट्स आपले इथे रेडी झालेले आहेत। आता आपल्याला कमरपट्टी लावायची आहे, तर ती 1.5 इंचाची काढली तरीसुद्धा चालेल। तर इथे आपल्याला दोन्ही पार्टसाठी लागणार आहे, तर ती पुरत नाही तर मी अजून थोडीशी इथे कट करून घेते, ठीक आहे। तर बघा मग आता ती लावायला आपण सुरुवात करूयात। तर ह्या पद्धतीने वरच्या साईडला ठेवायची आहे, मी डबल फोल्ड करून घेतलेली आहे आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला ती जोडून घ्यायची आहे। इथे थोडंसं फोल्डिंग पुरतं ठेवलं बघा आणि ह्या पद्धतीने फोल्डिंग करून आपण तिथे लॉक करून घेतला। कंटिन्यू लगेच आपण दुसऱ्या साईडलासुद्धा ती पट्टी लावून घेऊयात। तर बघा तिथे स्टार्टिंगला फोल्ड करायचं आहे, म्हणजे हुकलूक पट्टीच्या साईडला थोडक्यात आपल्याला फोल्ड करायचं असतं आणि मग पुन्हा व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडून ती पट्टी मी इथे जोडून घेतलेली आहे। आता ही जोडून झाल्यानंतर पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला द्यायची आहे दाबटीप। तुम्ही डायरेक्टसुद्धा हात शिलाई केली तरीसुद्धा चालेल, पण मग ब्लाऊज पूर्ण शिवल्यानंतरच आपण हात शिलाई करणार आहोत, त्यामुळे मग आधी मी सिंपल अशी दाबटीप देऊन घेते, म्हणजे ब्लाऊजला छान लूक येतं आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येतं। तर बघा मग मी इथे दाबटीप देऊन घेत आहे, ठीक आहे। तर बघा मग दोन्ही पार्टला आपले इथे दाबटीप देऊन झालेली आहे। तर थोडक्यात आपलं बघा गळा पण फिनिशिंग सहित प्रॉपर रेडी झालेला आहे, हुकलूक पट्टी लावून झालेली आहे आणि आपल्याला जे काही इथे कमरपट्टी लावायची होती तर तीसुद्धा आपण इथे लावून घेतलेली आहे।
तर फायनली आपला ह्या ब्लाऊजचा पुढचा पार्ट पूर्ण स्टिच झालेला आहे। तुम्ही ते बघू शकता, फिनिशिंग वगैरे व्यवस्थित आलेली आहे, एकदम प्रॉपर अशी गळा वगैरे सगळंच आहे बघा। ठीक आहे, दोन्ही पार्ट व्यवस्थित मॅचसुद्धा झालेला आहे। आता आपल्याला जोडायचं आहे शोल्डर। तर मग आता आपण शोल्डर जोडून घेऊयात। आणि शोल्डर जोडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची तर ते मी तुम्हाला सांगतेच, कारण बऱ्याचदा काय होतं की शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात, ब्लाऊजची उंचीसुद्धा कमी जास्त होते। सो तसं होऊ नये त्यासाठी मग मी आता जे काही स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की शोल्डर जोडायचं, तर तुम्हीसुद्धा सेम तसंच जोडायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाऊजचा पफ किती म्हणजे किती सुंदर आलेला आहे, पुढच्या भागाचा जवळून दाखवलेला आहे बघा दाबटीप वगैरे, त्यामुळे फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे। मी जवळून दाखवण्याचं कारण हे आहे की तुमच्यासुद्धा लक्षात यावं की पुढचा पार्ट आपला कशा पद्धतीने रेडी झालेला आहे। ठीक आहे, तर इथे तुम्ही बघू शकतात की पुढचा भाग तर झालेला आहे आणि याची जी काही बाही आहे तर तीसुद्धा रेडी झालेली आहे। तर यावरची बाही आपण नेटची घेतलेली आहे, लॉंग पफ बाही आहे बघा, छान असे हँगिंगचे लेस लावलेली आहे, त्यामुळे तो खूपच सुंदर असं या बाहीला लुकसुद्धा आलेला आहे। त्याचबरोबर याचा बॅक पार्टसुद्धा आपला ऑलरेडी रेडी आहे आणि तोसुद्धा खूप ट्रेंडिंग असे डिझाईनमध्ये आपण स्टिच केलेला आहे। तर बाही आणि मागचा भाग या दोन्हींचे व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे अशा पद्धतीचे बाही आणि बॅकनेक पार्ट तुम्हाला नक्कीच बॅकनेक डिझाईन बनवता येईल। ठीक आहे, तर बघा ह्या पद्धतीने आपला बॅक पार्ट ठेवायचा आहे आणि जी काही ब्लाऊजची उंची आहे त्याला मार्किंग करायची। तर आपली ब्लाऊजची जी काही उंची होती तर ती होती 13, तर बघा मग इथे 13ला मार्किंग केलेली आहे। ॲक्च्युली दोन्ही साईडने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। ठीक आहे, आता ही मार्किंग केल्यानंतर आपल्याला यावर जो काही पुढचा पार्ट आहे ना तर तो उलटा ठेवायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जिथे आपण मार्किंग केलेली आहे उंचीची, तर बरोबर तेवढंच मार्जिन पकडत आपल्याला हे दोन पार्ट इथे जोडून घ्यायचे आहे। बऱ्याचदा काय होतं की आपण मार्जिन कमी जास्त पकडतो, त्यामुळे मग गळा लूज पडतो, शोल्डर उतरतं, प्रॉपर असा फिटिंगला बसत नाही किंवा पुढे पण शोल्डर येतं, तर ते या कारणामुळे होत असतं। तर मग व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे हे शोल्डर जोडून घ्यायचे आहे। त्याचबरोबर इथे डबल टिपसुद्धा द्यायची, स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे। ठीक आहे, आणि बघा मग सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं शोल्डरसुद्धा आपण जोडून घेऊयात आणि तिथेसुद्धा आपल्याला स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून बाही जोडताना किंवा गळ्याच्या साईडलासुद्धा ते शिलाई निघणार नाही आणि ब्लाऊज लवकर खराबसुद्धा होणार नाही। तर बघा मग फायनली आपण इथे शोल्डर जोडून घेतलेला आहे आणि बघा हे ह्या पद्धतीने ओपन करून बघायचं आहे आपल्याला, आणि जिथे थोडंसं एक्स्ट्रा असेल तर ते एक्स्ट्रा आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा इथे थोडंसं एक्स्ट्रा आहे, तर मग मी ह्या पद्धतीने कट करून ते व्यवस्थित मुंड्याच्या शेपला मॅच करून घेतलेलं आहे। हे बघा तिरकस ते कट केलेलं आहे, जसा मुंड्याचा शेप असतो ना सेम त्याच पद्धतीने। आणि इकडचं पण आपल्याला किंचितसं फक्त कट करून घ्यायचं आहे, एक लाईनपेक्षा सुद्धा एकदम कमी आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने परफेक्ट असं आपण इथे शोल्डर जोडून घेतलेला आहे आणि आता आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची आहे। तर अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे की इथे बाही जोडताना आपल्याला कशी जोडायची आहे, तर बाही जोडण्याच्या आधी आपल्याला बघा सेंटरला हुक पट्टी ठेवायची आहे आणि ती कुठपर्यंत येते त्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि मग वरतीसुद्धा ती मॅच करायची आहे की बरोबर आहे की नाही। तर वरतीसुद्धा आपला एक्स्ट्राचा पार्ट आहे पुढच्या साईडला, तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। या स्टेपमुळे काय होतं की बाही जोडण्याच्या आधी चेक केलं तर मुंड्यातले जॉईंट खालीवर होत नाही आणि फिटिंगची लाईनसुद्धा एकदम प्रॉपर अशी सरळ येते। तर बघा एक्स्ट्राचं कट करून घेतलं, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा ठेवायचं। फक्त दुसऱ्या साईडचं काय करायचं आहे की 1 इंचाची लूप पट्टी सोडून आपल्याला तो पार्ट ठेवायचा आहे आणि मग चेक केलं तर बघा ते कमरेच्या साईडला थोडंसं एक्स्ट्राचं असतं आणि पुढच्या भागाला सुद्धा किंचितचं इथे बघा एक्स्ट्रा आहे, तर ते सुद्धा आपण इथे आता कट करून घेऊयात। ठीक आहे, तर बघा आता हे पार्ट आपण इथे चेक करून घेतलेले आहे आणि आता आपण बाही जोडायला सुरुवात करूयात, म्हणजे फिटिंग पण व्यवस्थित येईल आणि आपला मुंड्यातली जॉईंटसुद्धा वरखाली होणार नाही। ठीक आहे, आता हे चेक केल्यानंतर आपला हा जो काही पार्ट आहे तर हा आपल्याला सरळ ठेवायचा आहे ॲक्च्युली। हे बघा तुम्ही पुन्हा एकदा कन्फर्म करून घेते, तर तुम्हीसुद्धा असं एकदा दोनदा चेक करून घ्यायचं आहे, म्हणजे कसं ते आपलं वरखाली व्हायला नको, कमी जास्तसुद्धा पडायला नको। आता आपण एक्स्ट्राचं लगेच कट केलं असतं, पण आता करायचं नाही आहे। आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण साईड फिटिंग टाकतो ना तर त्यावेळेसच आपण डायरेक्ट कट करणार आहोत, म्हणजे जरी स्टिच करताना थोडंफार वरखाली झालं तरी आपल्याला तिथे ते ॲडजस्ट करता यावं यासाठी। ठीक आहे, तर त्यानंतर आता ही बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे। ही पफ बाही आहे आणि वरच्या साईडला मी फक्त एक टीप टाकलेली आहे। ॲक्च्युली ही बाही कशी कट करायची आणि कशी स्टिच करायची तर याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि त्या व्हिडिओमध्येच मी सांगितलेलं आहे की ती कशी करायची कट आणि ती जोडायची कशी, तर हे सुद्धा सांगितलेलं आहे।
तर मग त्या बाही डिझाईनचा व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे ही बाही कशी जोडायची. त्याचबरोबर बघा नेटची बाही होती, त्यामुळे मग ती आतल्या साईडने आपण म्हणू जे फोल्ड करून वरच्या साईडला दाबटीप दिलेली आहे, तर ती कशी द्यायची तर ते मी बाही कटिंग स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. त्यामध्ये बाही कशी जोडायची हे सुद्धा दाखवलेलं आहे. त्यामुळे मग मी आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाही कशी जोडायची हे दाखवलेलं नाही. तर फायनली दोन्ही साईडच्या आपल्या इथे स्लीव्ज जोडून झालेल्या आहेत आणि आता आपल्याला डायरेक्ट फिटिंग टाकायची आहे. तर बघा पुन्हा मध्यभागी मी इथे आपली हुकपट्टी ठेवलेली आहे आणि आता आपल्याला साईड फिटिंग टाकण्याच्या आधी ब्लाऊज सरळ करून एक सिंपल अशी टीप टाकून घ्यायची असते. तर ती टीप आपण इथे टाकून घेऊयात. तर बघा मग काय करायचं आहे की जी काही हुकपट्टी आहे ना तर ती बरोबर आपल्याला सेंटरला म्हणजे मध्यभागी ठेवून आपण जशी मार्किंग केली होती ना बरोबर तिथपर्यंत मोजून घ्यायचं आणि तिथून जोडून घ्यायचं. तर हे जोडताना सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे. आणि बघा मग ह्या पद्धतीने स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे डबल टिप टाकून आणि सिंपल अशी एक सरळ टिप टाकून घ्यायची आहे बघा इथून इथपर्यंत. आणि त्यानंतर स्लीव्जला सुद्धा जिथे थोडीफार एक्स्ट्राची असेल तेवढी स्लीव्ज आपल्याला सोडून द्यायची आहे. तर बघा मग मी इथे सुद्धा लॉक करून घेतलं. तर अशा पद्धतीने सिंपल अशी इथे टीप टाकून घेतलेली आहे. आणि आता ही टीप टाकल्यानंतर एक्स्ट्राचं आपण इथे कट करून घेऊयात. तर बाहीच्या तिथे सुद्धा आणि खाली कमरेच्या तिथे सुद्धा जे काही एक्स्ट्रा आहे तर ते मी कट केलं. तर बघू शकता एकदम सरळ अशी आपली इथे हा पार्ट आलेला आहे. नक्कीच आपली साईड फिटिंगसुद्धा म्हणजे ब्लाऊजची फिटिंग एकदम परफेक्ट अशी सरळ येणार आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण सरळ ब्लाऊजला टिप मारून घेणार आहोत. तर तिथे सुद्धा आपण मार्किंग केलीच होती, तर बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला टिप मारायची आहे. तर बघा बाहीसुद्धा किंचितची कुठे एक्स्ट्रा असेल तर तेवढी बरोबर एका लेवलमध्ये पकडायची आहे. स्टार्टिंगला इथे लॉक करायचं आहे आणि सिंपल अशी आपल्याला सरळ टिप टाकून घ्यायची आहे. बघा मुंड्यातून व्यवस्थित येते खाली तिरकी येते. ठीक आहे. आता इथे सुद्धा टिप टाकल्यानंतर एक्स्ट्राचा आपण कट करून घेऊयात. हे बघा इथे वरती सुद्धा. ठीक आहे. तर बघा दोन्ही साईडचे पार्ट्स एकदम परफेक्ट असे सरळ रेडी झालेले आहेत. याचाच अर्थ आपली फिटिंगसुद्धा एकदम सरळ येणार आहे. पण तरीसुद्धा फिटिंग टाकताना एक दोन गोष्टी असतात की त्या आपल्याला चेक कराव्या लागतात. सो त्या मी तुम्हाला पुढे सांगते. आता ही सरळ ब्लाऊज असताना टीप मारल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने ब्लाऊज इथे उलटा करून घ्यायचा आहे फिटिंग टाकण्यासाठी आणि तो व्यवस्थित साईड पार्टला फोल्ड करून प्रेस करायचा आहे जेणेकरून आपली फिटिंग चुकायला नको. तुम्ही जेवढं प्रेस करून व्यवस्थित सरळ ठेवाल तेवढी आपली फिटिंग परफेक्ट येईल. जर का पार्ट्स असे वरखाली झाले तर फिटिंगसुद्धा वरखाली म्हणजेच कमी जास्त होईल. सो तसं होऊ नये त्यासाठी मुंड्यातलं वगैरे व्यवस्थित ह्या पद्धतीने बाहेर काढून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हे व्यवस्थित प्रेस केल्यानंतर आपल्याला हुकपट्टी बरोबर सेंटरला ठेवायची आहे ह्या पद्धतीने आणि लूपपट्टी आपल्याला 1 इंचाची बरोबर सोडून सेंटरला ठेवून घ्यायची आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट असतो फिटिंगच्या वेळेस, तर तो लक्षात ठेवायचा आहे. बघा ती बरोबर आपली हुकपट्टीवर आलेली आहे. आणि आता इथं आपण पिन लावून घेऊयात म्हणजे फिटिंगची मार्किंग करताना स्टिचिंग करताना ते हलणार नाही आणि आपली फिटिंग एकदम परफेक्ट अशी येईल. चुकायला नको यासाठी. बऱ्याचदा त्याचे पार्ट्स हलले तर मग वरखाली होऊ शकते म्हणून. ठीक आहे. आता आपल्याला सगळ्यात आधी टाकायचा आहे छातीचा चौथा भाग. तर तुमची जी काही साईज असेल त्याच्या चौथ्या भागाची आपल्याला म्हणजे तुम्ही मार्किंग करून घ्यायची. तर हा 32 साईजचा ब्लाऊज आहे. तर 32 साईजचा ब्लाऊज म्हणजे 32चा चौथा भाग होतो 8. तर हुकपट्टीला बरोबर टेप ठेवायचा आहे बघा आणि आपल्याला 8 इंचाला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता गळा याचा कमी घेतलेला आहे म्हणून मी थोडं खाली ठेवते आणि इथे लूपपट्टी सोडून टेप ठेवून आपल्याला 8 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर कमरेचा चौथा भाग म्हणजे तुमची जेवढी कमरची साईज असेल त्याचा चौथा भागाची मार्किंग करायची आणि तिथे सुद्धा आपल्याला म्हणजे हुकपट्टीला टेप ठेवायचा आहे ह्या पद्धतीने. मग बघा 7ला 1 लाईन एवढी मी मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. आणि इथे लूपपट्टी सोडून टेप ठेवायचा आहे आणि मग कमरेच्या चौथ्या भागाची मार्किंग करायची आहे. आता ह्या 2 मार्किंग झाल्यानंतर दंडघेरची मार्किंग आपल्याला करायची आहे. तर तुमचा जेवढा दंडघेर असेल त्याचं निम्म घ्यायचं म्हणजे 10 असेल तर 5 घ्यायचं, जर का 11 असेल तर 5.5 घ्यायचं असं. ठीक आहे. आणि जर 12 असेल तर 6 म्हणजे जेवढा दंडघेर असेल त्याचं हाफ करायचं आहे. तर तुम्ही कॅल्सीवरसुद्धा करू शकता. तर बघा मी इथे 5ला मार्किंग करून घेतलेली आहे. 10 दंडघेर आहे. ॲक्च्युली थोडंसं मी लुझिंगमध्येच ठेवलेलं आहे हे म्हणजे 9.5 वगैरे येतो आहे. तर मी 5ला मार्किंग केली डायरेक्ट. ठीक आहे. आता ही मार्किंग झाल्यानंतर आपल्याला मुंडा चेक करायचा आहे की तो प्रॉपर येतो आहे की नाही. तर बघा मी इथे चेक केलं तर दोन्ही साईडचा व्यवस्थित 7 आहे म्हणजे परफेक्ट आलेला आहे. हा आहे फिटिंगचा मुंडा. ठीक आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने बघा हे 2 पॉईंट जोडून आपण ही लाईन ड्रॉ केली आणि नंतर बाही ह्या पद्धतीने स्ट्रेट बघा करून आपल्या इथे मुंड्यामध्ये जॉईंट करायची आहे.
ठीक आहे। तर बघा फिटिंगची लाईन एकदम प्रॉपर अशी सरळ आलेली आहे। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण लाईन ड्रॉ करूयात। फक्त बाहीच्या तिथे कशी लाईन ड्रॉ करायची, बाही कशी किती बाहेर काढायची ते इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे। तर दोन्ही साईडची लाईन एकदम प्रॉपर अशा सरळ आलेल्या आहे। तर एक्झॅक्टली आता जी काही लाईन आपण ड्रॉ केलेली आहे त्यावरच आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे। तर बघा ही जी काही पायपिंगची लेस आहेत ना, तर तिथून जरा सावकाश आपल्याला टीप टाकायची आहे, एकदम तिथे टाकू नका। पायपिंग दोन्ही साईडने व्यवस्थित फोल्ड करून घ्या आणि मध्यभागी बरोबर टीप टाकायची आहे। तर लक्षात राहू द्या, स्टार्टिंगला आपल्याला लॉक करायचं आहे ह्या पद्धतीने आणि त्यानंतर मग सरळ जी काही मार्किंग आहे त्यावरच आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे। तर बघा इथून इथपर्यंत आणि त्यानंतर इथून व्यवस्थित सरळ पुन्हा पकडायचं आहे आणि स्ट्रेट। तर बघा इथे लॉक करायचं आहे खालीसुद्धा। तर अशा पद्धतीने एकदम प्रॉपर अशी टीप टाकलेली आहे, जी मार्किंग केलेली होती ती, आणि फिटिंगची लाईन तर आपली एकदम सरळसुद्धा इथे आलेली आहे, ठीक आहे। त्यानंतर आता सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची सुद्धा फिटिंगची जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे त्यावरच एक्झॅक्टली टीप टाकून घेणार आहोत। तर तिथे सुद्धा स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि जी मार्किंग आहे व्यवस्थित त्यावरच थोडं थोडं पकडत टीप टाकून घ्यायची आहे। हे बघा इथून बरोबर मुंड्यापर्यंत आलेला आहे आणि टीप टाकण्यास लक्षात येते की मुंड्यातले जॉईंटसुद्धा एकदम प्रॉपर एकावर एक आलेले आहेत आणि खालीसुद्धा म्हणजे ब्लाऊजची उंची कुठेही आपला पुढचा मागचा भाग कमी जास्त झालेला नाही आहे। तर कटिंग करताना स्टिचिंग करताना ज्या ज्या गोष्टींची काळजी घ्यायला सांगितलेली आहे त्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची, म्हणजे तुमचंसुद्धा काहीच ब्लाऊज चुकणार नाही। ह्या पद्धतीने एकदम परफेक्ट येईल, फिटिंगची लाईन सरळ येईल, मुंड्यातले जॉईंटसुद्धा खालीवर होणार नाही। आता ही परफेक्ट फिटिंगची लाईन झाल्यानंतर 2-3 टिपा आपण पाव इंचाचं मार्जिन ठेवून एक्स्ट्राचे मारून घेत असतो, ठीक आहे। तर आता हा ब्लाऊज आपण सरळ करून घेऊयात आणि मी तुम्हाला दाखवते की तो कसा रेडी झालेला आहे। ॲक्च्युली फिटिंग एकदम प्रॉपर अशी आलेली आहे। हे बघा मुंड्यातले जॉईंटसुद्धा कुठेही खालीवर झालेले नाही आहेत, ठीक आहे। एकदम प्रॉपर अशी आपली इथे साईड फिटिंग आलेली आहे आणि ब्लाऊजसुद्धा खूप प्रॉपर असा फिनिशिंगचं इथे रेडी झालेला आहे। बघा बाही डिझाईन वगैरे सगळंच खूप सुंदर आहे, बॅकनेक डिझाईनसुद्धा। आता महत्त्वाचं म्हणजे हा आहे पार्टीवेअर ब्लाऊज आणि याला आता आपल्याला कमरेच्या साईडला पार्टीवेअर अजून सुंदर असं लूक येण्यासाठी लावायची आहे। जी काही हँगिंगची बाहीला आणि बॅकनेकला लावलेली आहे लेस ती पूर्ण कमरेला म्हणजे गोल पुढे पण आणि मागे पण, तर ती लेस आता आपण लावून घेऊयात आणि त्यानंतर फायनली पार्टीवेअर ब्लाऊजचं लूक कसं दिसतं तर मग मी ते तुम्हाला दाखवते, ठीक आहे। तर बघा मग इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे का, बघा ही आहे अशी हँगिंगची पायपिंगची लेस। आता ही लेस लावण्यासाठी आपल्याला सिंगल फूट यूज करायचं असतं। जे काही आपलं मशीनचं रेग्युलर फूट असतं त्याने आपली ही लेस प्रॉपर लागली जात नाही आणि बऱ्याचदा काय होतं की ते पाईप्स वगैरे तुटण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे मग मी इथे रेग्युलर फूट काढून घेतलं आणि सिंगल फूट लावून घेतलं। ते लावणं खूपच सोपं असतं आणि सिंगल फूट आपल्याला जिथे मशीनचं सामान मिळते तिथे इझिली मिळून जाते। त्यानंतर आता बघा मी म्हटलं पुढे मागे लावायचं आहे, तर एकदा चेक करून घेऊयात की आपल्याला किती लागणार आहे आणि मग मी ते डायरेक्ट कट करणार आहे, म्हणजे व्यवस्थित मला थोडं थोडं पकडत लावता येईल। तर बघा मग या पद्धतीने व्यवस्थित मोजून घेतलं, लूपपट्टी सोडून दिलेली आहे आणि हुकपट्टीपर्यंत लावणार आहे, ठीक आहे। आणि थोडंसं एक्स्ट्राचं इथे कट करायचं आहे कारण फोल्डिंगमध्ये आपल्याला ते लागेल म्हणून। तर बघा एवढं कट करून घेतलेलं आहे। मी आत्ताच म्हटलं सिंगल फूटसुद्धा लावलेला आहे। मी पुन्हा सांगते सिंगल फूट तुम्हाला कुठल्याही मशीनच्या दुकानात मिळून जाईल। तुमचं रेग्युलर फूट घेऊन जायचं, म्हणजे त्याच साईजचं तुम्हाला तुमच्या मशीनला बसेल ते सिंगल फूट तुम्हाला व्यवस्थित मापाचं आणता येईल, ठीक आहे। आता बघा मग आपण सुरुवात करूयात, इथनं सुरुवात करणार आहोत। स्टार्टिंगला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे। हे बघा इथे मी ठेवलं आणि बरोबर मग आपल्याला व्यवस्थित एकसारखं पकडत ही लेस लावून घ्यायची आहे। तर बघ व्यवस्थित लागली गेली पाहिजे, खालीवर व्हायला नको। बऱ्याचदा लेस शिलाईतून निसटण्याचे चान्सेस असतात कारण की एकदम कडेने ही लेस लावत आहोत त्यामुळे। तर बघा मग या पद्धतीने पकडायचं आहे। फिटिंगचं मी वरती फोल्ड करून घेतलेलं आहे, म्हणजे फिटिंगचं आतमधलं जे काही मार्जिन आहे ना तर ते इझिली वरती फोल्ड केलेलं आहे, ते त्यामध्ये घेतलेलं नाही आहे। म्हणजे जर का आपल्याला नंतर उसवायचं असेल तर ते उसवता आलं पाहिजे आणि ते जर इथे आलं तर फिटिंगला पण पुन्हा प्रॉब्लेम येऊ शकतो। सो त्यामुळे मग मी ह्या पद्धतीने ते वरती फोल्ड केलेलं आहे। पुन्हा तुम्हाला सांगते बघा इकडच्या साईडला सुद्धा आलं की मी तुम्हाला सांगते की कशा पद्धतीने ते फोल्ड करायचं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। फक्त एवढंच आहे की अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक ही लेस आपल्याला लावायची असते, जेणेकरून ते पाईप्स फुटणार वगैरे नाही यासाठी, ठीक आहे। इथे पण मी आतमध्ये वरती फोल्ड करून घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित आपण आता लूप पट्टीपासून स्टार्ट केलं तर हुकपट्टीपर्यंत आलेला आहोत। तर इथे सुद्धा बघा या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे मी लॉकसुद्धा करून घेते, ठीक आहे। आता
कुठलाही लेस असो, मी सांगत असते शक्यतो की डबल टिप द्यायची आहे, तर इथे सुद्धा तसंच आहे. या लेसला सुद्धा आपल्याला डबल टिप द्यायची आहे, जेणेकरून ती लेस व्यवस्थित पॅक लागली जाईल, वरती तरंगणार नाही. ॲक्च्युली ही तर बऱ्यापैकी ब्रॉडच आहे, त्यामुळे मग तिथे डबल टिप देण्याची आपल्याला गरजच आहेच. सो त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक ह्या पद्धतीने व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे. जर का एकसारखं पकडलं नाही तर मग पुन्हा फिटिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, तर बघा मग इथपर्यंत पुन्हा डबल टिप देऊन आपण ही लेस फायनली पूर्ण कमरेच्या साईडला पुढे आणि मागे लावून घेतलेली आहे. आणि नक्कीच खूप सुंदर ब्लाऊजला लूक आलेला आहे. मी तुम्हाला थोडंसं जवळून सुद्धा दाखवते. फक्त एवढंच आहे की ही लेस लावताना मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर त्या लक्षात ठेवा. सिंगल फूट यूज करायचा आहे, हा महत्त्वाचा पॉईंट आहे, तर हा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आणि बघू शकता तिथे किती प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपण इथेही कमरेच्या साईडला लेस लावून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते, म्हणजे तुम्हाला सुद्धा आयडिया येईल आणि लूक कसं दिसते तर ते सुद्धा नक्कीच समजेल. तर बघा मग फायनली आपल्या इथे हा पार्टीवेअर ब्लाऊज कम्प्लिटली स्टिच करून झालेला आहे. मी पुन्हा सांगते की ही जी काही पफ बाही आहे ते याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, तर तो कसा कट करायचा, तो कसा स्टिच करायचा, प्लेट्स कशा ॲडजस्ट करायचा, जास्त पफ येण्यासाठी कशा पद्धतीने कटिंग करावं, किती एक्स्ट्रा घ्यावा, हे सगळं एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर बाही कशी जोडावी त्या प्लेट्स ॲडजस्ट करत, तर ते सुद्धा सांगितलेलं आहे. सो तो व्हिडिओ बघा तुम्ही. मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला इझिली मिळून जाईल. तर अशा पद्धतीने खूप सुंदर असं कमरेच्या साईडला आपण जी काही हँगिंगची लेस होती, म्हणजे जी बाहीला, जी बॅकनेकला आणि जी आता आपण कमरेच्या साईडला यूज केलेली आहे ते एकच केलेली आहे. आणि ती हँगिंगची लेस असल्यामुळे ब्लाऊजला खूप सुंदर असं पार्टीवेअर लूक आलेला आहे. सो असा एखादा ब्लाऊज गोल्डनमध्ये तुम्ही सुद्धा स्टिच करू शकतात, म्हणजे त्याला छान पार्टीवेअर लूकसुद्धा येईल आणि हा ब्लाऊज कुठल्याही साडीवर इझिली मॅच होईल अशा पद्धतीचा आहे. आणि बघा बॅकनेक डिझाईन मी म्हटलं ना, तर त्याचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे. सो त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला देते, कटिंगची सुद्धा लिंक देते, म्हणजे तुम्हाला हा संपूर्ण ब्लाऊज कटिंग ते स्टिचिंग, बाही डिझाईन, बॅकनेक डिझाईन हे सगळंच समजेल. ठीक आहे, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ, आजचा हा छानसा पार्टीवेअर ब्लाऊज कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.